राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्र दिलं होतं मला निलंबित करण्याचं. ते निलंबना मागे घेण्याबद्दलचं पत्र विधिमंडळाला त्यांनी गर्जे साहेबांनी घेऊन दिलं. ते राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठीच मला त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे किंवा संभाजीनगरमध्येच नाही तर मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यात मला माझा मतदारसंघ आहे. बघू त्यावेळेसची राजकीय परिस्थिती काय होईल माहित नाही. आज सांगताच येत नाही ना. 14ला काय झालं तुम्हाला माहिती आहे. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र कधी येतील माहिती होतं का आपल्याला. नंतर माझ्या लक्षात आलं कार्यकर्त्यांचा पण दबाव वाढत चालला की 5 वर्ष जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहेत, इतर निवडणुका आहेत आणि त्यामुळं आपण अजितदादांबरोबर गेलं पाहिजे म्हणून ते निर्णय घेतला. अजितदादांचे मी आभार व्यक्त करतो, तटकरे साहेबांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी मोठ्या मनानं मला परत निलंबन मागे घेतलं. पक्षाच्या बाहेर तसा फक्त निलंबित केलं होतं मला. हा निलंबन परत घेतलं. तुम्हाला काही शब्द देण्यात आलेला आहे का? हो, ते पत्र माघारी घेतलंय का? हो. विधिमंडळामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्र दिलं होतं मला निलंबित करण्याचं, ते निलंबना मागे घेण्याबद्दलचं पत्र विधिमंडळाला त्यांनी गर्जे साहेबांनी घेऊन दिलं. खरं तर शरद पवारांशी या सगळ्या विषयासंदर्भात तुमची बातचीत झाली का? की साहेबांची झाली माझी चर्चा, पण ते आता मी ते तर सांगू शकत नाही. पण आता अजित पवारांकडनं काही शब्द दिला आहे का आगामी काळामध्ये पुन्हा एकदा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये काही जबाबदारी मिळेल का संघटना? नाही, आता ते अजितदादा सांगू शकतील. आता मला तर त्यांनी घेतलेले काहीतरी जबाबदारी देतीलच ना. म्हणजे असं तर होणार नाही. राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठीच मला त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे किंवा संभाजीनगरमध्येच नाही तर मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यात मला माझा मतदारसंघ आहे. नाही, परंतु प्रशांत बम जे भाजपचे तुमचे त्या ठिकाणचे आमदार आहेत गंगापूर मतदारसंघाचे, ते सातत्याने शिक्षकांवरती त्यांचा रोष जो आहे तो पाहायला मिळतो. ते सातत्याने शिक्षकांना टार्गेट करताना पाहायला मिळतो. नाही, त्यांना आपण शिक्षक मतदारसंघात उभे राहिले तर मी मदत करेन त्यांना. चव्हाण साहेब, विधानसभेला पुन्हा एकदा सतीश आम्हाला पाहायला मिळेल. बघू त्यावेळेसची राजकीय परिस्थिती काय होईल माहित नाही. आज सांगताच येत नाही ना. 14ला काय झालं तुम्हाला माहिती आहे. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र कधी येतील माहिती होतं का आपल्याला. परत राष्ट्रवादी भाजप एकत्र येईल माहिती होतं का आपल्याला. त्या दर 2-4 वर्षाला परिस्थिती बदलते. राज्याचं नेतृत्व दोन्ही राष्ट्रवादी पण एकत्र येऊ शकतात. सांगता येत नाही ना. भविष्यात होऊ शकतं ते. पण कार्यकर्त्यांची ती इच्छा आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तुमची समन्वय जो आहे म्हणजे जयंत पाटलांशी खूप चांगलं जुळतं, इकडे दादांशी खूप चांगलं जुळतं. काय जोडायचा विषय नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षासाठी म्हणून मी काम करतो, विचारधारेनुसार काम करतो. कदाचित त्याच्यामुळे त्यांना विश्वास वाटत असेल, परंतु आम्ही करणार प्रयत्न. पक्षामध्ये हे सुरू काय म्हणजे एक अडचण आली तर त्या ठिकाणी जायचं, निवडणूक लढायचं, पुन्हा सोयीस्करपणे या ठिकाणी. माझ्याबद्दल बोलताय का जनरल बोलताय तुम्ही? जनरल आता रामराजे असं निंबाळकर आहे, झाले. असं आहे की तेच सांगितलं तुम्हाला. 2014 पासून बघतोय आपण. कुणाच्या स्वप्नात नव्हतं कुणी भाजपमध्ये जाऊन लढेल, कुणाच्या स्वप्नात नव्हतं कुणी राष्ट्रवादीमध्ये येऊन लढेल. राजकुमार बडोले मागच्या निवडणुकीच्या वेळेस भाजपचे कॅबिनेट मिनिस्टर होते, आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते काय बोलाल तुम्ही याच्यावर? बरोबर आहे. संजना जाधव, रावसाहेब दानवेंची कन्या, ती एकनाथ शिंदे साहेबांच्या तिकिटावर निवडून आली. होत आहे ना असं. त्यामुळं राजकारणात आता काही अशक्य राहिलं नाही महाराष्ट्राच्या, असं मला अखंड वाटतं. राष्ट्रवादी आहे का? अखंड राष्ट्रवादी आहे का? एक मिनिट. अखंड राष्ट्रवादी आहे का? अखंड राष्ट्रवादी करण्याचं सगळं सामान्य कार्यकर्त्यांचं स्वप्न आहे. तुम्ही प्लीज होणार का मतलब? नाही, आम्ही सगळेच करणार त्याबाबत. आता वरिष्ठ पातळीवर जो काय निर्णय तर आम्हाला मान्य करावा लागतो. प्रयत्न करणं आमच्या हातात. तुम्हाला अशक्य नाहीये, पण जे काही इथून तिथे येण्याचे दुसऱ्या पक्षाचे वरच्या नेत्याचे समन्वयाने होत आहे. समन्वय आहे वरच्या नेत्याने. हे वरच्या नेत्याला विचारावं, मी नाही सांगू शकत. तुम्ही सिनियर आहात, तुम्ही विचारू शकता त्यांना. तुम्ही का विचारलं नाही हे मी तुम्हाला आता विचारतो. आता सध्या मराठवाडा वेगवेगळ्या कारणाने सध्या चर्चेमध्ये आहे. बीड प्रकरण असेल, परभणी असेल, या सगळ्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली तुमची? चर्चा पक्षाच्या पातळीवर होतच असते. विधिमंडळात सुद्धा चर्चा झाली. म्हणजे सरकारी अधिकारी असतील, सामान्य नागरिकावर अन्याय कुणीही सहन करणार नाही. कुठल्या पक्षाचा असे ना, किती मोठा असे ना, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, आमदार असतील, यांची भावना आहे. परंतु धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी आग्रही मागणी जी आहे ती तुमच्या पक्षातील प्रकाश सोळंके आमदार असतील, सुरेश धस असतील, महायुतीच्या आमदारांकडूनच केली जाते.
असेल ना ती त्यांची वैयक्तिक मागणी असेल, पक्षाचा संबंध नाही, करू शकतील, कारण ते तिथं राहतात ना, लोकल राजकारणाचा संदर्भ सुद्धा असेल त्याला. परंतु असं आहे की SIT बाकीचे ज्या गतीनं तपास चालू आहे, म्हणजे काही आठवडे नाही, काही दिवसातच जो कोण खरा आरोपी पुढे येईल. वाल्मिक कराड यांचे अतिशय घनिष्ठ संबंध धनंजय असं मुंडेशी मीडिया पण होते. म्हणतंय, सगळेच म्हणतात. नाही, ते त्यांनी असं आहे. स्वतःने कबूल केलंय. कोण धनंजय मुंडेंनी स्वतःने असेल ना, कबूल मग केलंय. घनिष्ठ संबंध याचा तर गुन्ह्यात असतील असं नाही ना. एक नैतिकता असं आहे, म्हणून त्यांनी राजीनामा शेवटी द्यावा असं अशी आहे, मागणी शेवटी असं आहे की मी आता सांगितलं, काही आठवडे नाही, काही दिवसात त्याचा शीघ्र गतीनं तपास पूर्ण होईल. दूध का दूध, पाणी का पाणी होणारच आहे, जास्त वेळ बघायची गरज नाही. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आता तोंडावर आहे. मराठवाड्याचं लिडरशिप तुमच्याकडे आहे. मराठवाड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती आम्हाला दिसणार की राष्ट्रवादी काही काँग्रेस पक्ष काही वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेऊ. असं आहे, पक्षश्रेष्ठींनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवर आम्ही वरून काही निर्देश तुम्हाला देणार नाही. स्थानिक पातळीवर जिथं शक्य असेल तिथं तुम्ही आघाडी करा, जिथं शक्य नसेल तिथं मित्रत्वाची लढती करा, असं सांगितलेलं आहे. त्यामुळे जिथं ज्या पक्षाची ताकद जास्त आहे त्या पक्षाने इतर मित्र पक्षांना बरोबर घेऊन चालावं अशी आमची अपेक्षा आहे.